जगदंबाचे आई वडील किती छान होते ना. जगदंबा ही अशी अचानक निघून गेल्यामुळे ते खूप भावुक झाले असणार. हा सगळा त्या लीलेचाच भाग आहे देवी. आता मानवी शरीरात या भावना तुम्हाला जास्त जाणवतील, परंतु आपण हे विसरू नका, या विश्वाच्या प्रती आपले उत्तरदायित्व खूप मोठे आहे. आपल्याला ज्यांनी आई वडिलांची माया दिली, फुलासारखं सांभाळलं, योग्य वेळी त्यांची आणि आपली भेट नक्कीच होईल. परंतु आता आपण केलेला शंखनाद आठवा, युद्धाची नांदी आठवा. खरंय स्वामी, परंतु या युद्धाच्या नांदीचं पहिलं पाऊल टाकण्याआधी आम्हाला एका महत्वाच्या व्यक्तीची भेट घ्यायची आहे. कोण आहे ती व्यक्ती? अयो अयो थांब दिने, थांब. अयो म्हणून चल की गा, त्याला पकडायला पाहिजे म्हणतो मी. खूप दमायला झालं रे. अयो काय नाही, चल पटकन. अव तो महिपती होता ना व, आणि नभाजीन मनुबाई त्याच्या मागे का धावत आहेत? चाललंय काय नक्की? थांब, मी बघून येतो. तिथं गेल्याशिवाय काय ते कळणार नाही. मी आलोच. अखेर आपली योजना पूर्ण झाली. जगदंबाच्या हट्टामुळे थोडा विलंब झाला एवढंच. तो विधी केल्यावर मला माझ्या आई बाबांपासून दूर जावं लागेल, ते मला मान्य नाही. माझ्या आई बाबांनी मला किती प्रेमानं सांभाळलं, आताही मी लांब जाणार हा विचार मनात आला तरी आई घाबरून जाते. परंतु अखेर हे आवर्तन पूर्ण झाले. हे आवर्तन जरी पूर्ण झालेलं असलं तरी ह्या झालेल्या विलंबाचा आपल्या कार्यावर परिणाम झालेलाच आहे, आणि तोही अतिशय गंभीर स्वरूपाचा परिणाम. काय परिणाम झाला? महिषासुराने चिंचपुरात जे काही घडवलं ते तिथल्या लोकांना भोगावं लागलंय. तुळजा, नक्की काय म्हणताय तुम्ही? असं काय घडलंय? आपल्या कार्यात झालेल्या विलंबाचे नक्की काय परिणाम झाले ते आता तुला दिसेल. आता काय करू? यांना चकवण्यासाठी मला कुठेतरी लपायला हवं. ही तर महादेवांची गुहा आहे. इथून बाहेर पडायला दुसरा मार्गच नाहीये.
महिपती, आम्ही तुम्हाला न्यायला आलो बघा. नाही, नाही येणार. लक्षात ठेवा, मी तुमचा स्वामी आहे. ते काहीही असलं तरीही तुमचे जे स्वामी आहेत त्यांनी आम्हाला आज्ञा दिली आहे बघा. त्यामुळे काहीही झालं तरी आम्हाला त्यांचं ऐकावंच लागेल की हो. नाही, तुम्ही माझं काही बिघडवू शकत नाही, कधीच नाही. अयो, माझी शक्ती का काम करत नाहीये. तुला काय वाटलं तुझी अशी सुटका होईल? तू आमच्यावर उलटशील आणि आमची दिव्य शक्ती तुझ्यात राहू देऊ. अरे मूर्खा, दैत्य गुरु शुक्राचार्यांच्या मदतीनं आम्ही आमची शक्ती तुझ्यातून पुन्हा प्राप्त करण्यास सुरुवात केली आहे. आ? हे सगळं आपल्यामुळे कसं होऊ शकतं? तुम्ही तर आदिशक्ती माता आहात, मग तुम्ही का नाही रोखलं? आम्ही सारं काही पाहत असलो तरी हस्तक्षेप करू शकत नाही. हा काळाचा महिमा आहे. काही गोष्टींचे परिणाम देवांना सुद्धा भोगावे लागतात. ते सुद्धा ते भोग टाळू शकत नाहीत. ज्या क्षणी आम्ही मानवी रूपात आई वडिलांचं सुख उपभोगत होतो त्यावेळेला आमच्या लेकरांसारखे असणारे आमचे भक्त असे पोरके झाले होते. ह्यातील कितीतरी लोकांचा भक्तीवरून आणि देवावरून विश्वास उडालाय तुझा. काही जण अजूनही भक्त आहेत, पण त्यांच्या आतील भक्तीची तीव्रता आता कमी झाली आहे. आम्ही असं होऊ देणार नाही. आम्ही सगळं चित्र बदलून टाकू. महिषासुराशी हे महायुद्ध लढून आम्ही सगळ्या लोकांचा विश्वास पुन्हा प्राप्त करू. हे तुलाच करायचंय तुळजा. पण या युद्धाची तयारी करण्याच्या काही पायऱ्या आहेत. तुला जर हे युद्ध जिंकायचं असेल तर त्या पायऱ्या तुला त्याच क्रमाने पूर्ण कराव्या लागतील. काय आहेत त्या पायऱ्या? हे काय? 4 अग्निदिव्य, ज्यातून जाऊन तुला विजयाचा मार्ग सापडेल. एका वेळी 1 अग्निदिव्य तुझ्यासाठी खुले होईल आणि ते तुला पूर्ण करायचंय.
तू हे पूर्ण करशील? आमच्या भक्तांच्या रक्षणासाठी आणि ह्या भूलोकाला तारण्यासाठी आम्ही काहीही करायला तयार आहोत. मग बघ तुझं पहिलं अग्निदिव्य काय आहे ते. आमच्यापासून पळून तू कुठे जाणार होतास? त्रैलोक्याचे स्वामी आहोत आम्ही, असुर नरेश महिषासुर. एक कार्य तुझ्यावर सोपवले होते, जगदंबेला प्राप्त करण्याचे. यासाठी तुला त्या गावात पाठवलं होतं आणि तू हो असुर नरेश, मी जिंकलो होतो. मी तिच्या आई वडिलांना फसवून तिच्याशी लग्न ठरवून अगदी लग्न मंडपापर्यंत आलो होतो. पण अंतिमतः काय झालं? तू पराभूत झालास. आम्ही तुला वारंवार सावध करण्याचा प्रयत्न करत होतो. तो शिवा हे मोठं संकट आहे हे सांगत होतो. तो शिवा जगदंबाचा रक्षक होता, पण तू आमचं ऐकलं नाहीस. आणि आता तुझा अंत जवळ आलाय. चल. हे नक्की काय घडतंय? हे मी काय ऐकतोय? हे समजा खरं आहे? महिपती महिषासुरचा माणूस आणि हे समजत जगदंबासाठी एवढं मोठं नाटक चाललं होतं. देवी, आपली आणि आदिशक्तींची भेट झाली का? काय झालं देवी? आमच्या लीलेमध्ये झालेल्या विलंबामुळे एक खूप मोठा पेच उभा राहिला. महिषासुराने चिंचपुरात जे काही घडवलं ते तिथल्या लोकांना भोगावं लागलंय तुळजा. ह्यातील कितीतरी लोकांचा भक्तीवरून आणि देवावरून विश्वास उडालाय तुळजा. महिषासुराशी हे महायुद्ध लढून आम्ही सगळ्या लोकांचा विश्वास पुन्हा प्राप्त करू. पण या युद्धाची तयारी करण्याच्या काही पायऱ्या आहेत. मग आता काय करायचं देवी? आपण तर युद्धाची नांदी केली आहे, आपल्याला त्याची तयारी सुरू करायला हवी. त्यासाठी आम्हाला 4 अग्निदिव्यातून जावं लागणार, ज्यातील पहिलं अग्निदिव्य आम्हाला तातडीने पूर्ण करायचंय. आणि ते काय आहे? पण देवी, याचा नक्की अर्थ काय? आम्हाला चिंचपुरात जाऊन अजूनही ज्या भक्तांच्या मनात आमची निस्सीम भक्ती उरली आहे त्यांचा शोध घ्यायला हवा. त्यांच्या मनातील भक्तीचा दिवा पुन्हा लाखो दिवे उजळवेल. युद्धाच्या नांदीत हीच असेल आमची पहिली तयारी. हेच असेल आमचं पहिलं अग्निदिव्य. अग्निदिव्य, अग्निदिव्य.
काय झालं? असे घाबरलेले का दिसताय? अगं तो महिपती काय झालं महिपतीला? तो बरा आहे ना? नभाजी मनुबाईने त्याला काही त्रास तर दिला नाही ना? अगं नाही, आपल्याला वाटतं ना तसं नाही. तो महिपती तो आई ग. अरे देवा, अवा तुमच्या पायातून रगत येत आहे. झालंय काय नक्की? नंदी महाराज, महादेव हे नेमकं काय करतात? पद्मा, योग विद्येद्वारे काळ, वायू आणि गती यांना बंधन घालतायत महादेव. हो, पण याचं नेमकं प्रयोजन काय? कळेल, लवकरच कळेल. काय हो? किती लागलंय बघा. जरा काळजी घ्यायची ना स्वतःची. ठीक आहे, बरं आहे आता मला. तुम्ही कुठे गेला होता? काय दिसलं तुम्हाला? आणि महिपती बद्दल काय बोलत होता? गंगाई, तो महिपती आपल्याला वाटतं तसं नाही. शिवाचं बी तसंच आहे. समजा आखरीतच घडलंय बघ. म्हणजे काय बोलताय नक्की? कोण आहेत ही दोघं? तुला माहितीये का, तो शिवा त्याच्या आई वडिलांना शोधायला आला नव्हता. तो जगदंबाच्या रक्षणासाठी आला. तो जे काही करत होता ते तिच्यासाठी. काय सांगताय? होय. आणि महिपती? तो महिपती तो महिषासुराचा माणूस होता. काय सांगताय? होय. मी आता मनुबाई नभाजीचा पाठलाग करत गेलो तेव्हा त्या गुहेत मला महिषासुर आलेला दिसला. त्यानं महिपतीची गाचंडी धरली होती. त्याला जाब विचारत होता. जगदंबाला मिळवण्यासाठी त्यानं महिपतीला इथं पाठवलं होतं. अरे देवा, जगदंबावर लहानपणापासून जी संकट येत होती ती महिषासुरामुळे. आणि सगळ्यात शेवटचा वार यो महिपती करणार होता. आपण ज्याच्याशी जगदंबाचं लगीन लावायला निघालो होतो त्याच्या मनात काहीतरी वेगळाच डाव होता. लगीन करून तो जगदंबाला महिषासुराकडे सोपवणार होता. मला सोडा असुर नरेश. अहो असं काय करताय? मी तुमचाच अंश आहे. तुम्ही मला का जखडून ठेवलंय? अरे मूर्खा, मूढा, आमचा अंश असून तू इतका दुर्बळ, इतका कमकुवत आहेस, हे आमचं दुःख आहे. हे पळून जाण्याचं नाटक न करता थेट आमच्याकडे आला असतास तर चित्र वेगळं असतं. पण आता तुला क्षमा नाही. मी असं काय अपराध केलाय? तुम्ही जे सांगितलं ते सगळं साध्य करण्याचा प्रयत्न केलाय. तुम्ही पाठवलेलं कोणाला शक्य झालं नाही. तिथपर्यंत सगळ्या गोष्टी घडवून आणल्यात. मग मला शिक्षा का? माझी चूक काय? पराभूत होणं ही तुझी सगळ्यात मोठी चूक आहे. तुला तिथे विजयी होण्यासाठी पाठवलं होतं आणि तू पराभूत झालास. आणि तुझी दुसरी मोठी चूक म्हणजे त्यानंतर तू आमच्या विरुद्ध तुझ्या मनामध्ये कट केलास.
कारस्थान केलंस. हो असुर नरेश, हे तुम्ही काय बोलताय? अरे देवींना बोलावून आणा. त्यांच्या अग्निदिव्यात हे आमचं योगदान आहे.